एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 40. कली माझी दिना उद्धराया, महाविष्णू झाले धराया. जिही तारिले ही दीना नाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. नाथ महाराज, उद्धव आणि श्रीखंड्या स्नान संध्या आटोपून निघाले. ह्या दोघांच्या पुढे 4 पावलं श्रीखंड्या चालला होता. त्याच्या खांद्यावर कावडीचं ओझं होतं. वाट चढणीची होती आणि कावड जीवनभारानं जडावली होती. त्यामुळं श्रीखंड्याची पावलं धीमेपणानं पण दमदार पडत होती. कावडीचे अवखळ हिंदोळणं आता बदललं होतं. ती जरा जडपणे डुलत होती. पुढचा घट मागच्या घटाला तोलून धरत होता. मागच्या पुढच्याला साथ करत होता. दोन्ही घट एकमेकांचा तोल सांभाळत होते. तर श्रीखंड्या दोन्ही घटांची जबाबदारी आपल्या कणखर खांद्यावर पेलत होता. मागून चालणाऱ्या नाथांना वाटलं, परमेश्वर पुरुष प्रकृतीचे घट असाच स्वतःच्या समर्थक खांद्यावर पेलतो, म्हणून तर सृष्टिक्रम नियमित चालतो. त्या त्रैलोक्य पित्याला या कावडी वाहताना असाच दमदारपणा ठेवावा लागतो ना. या सृष्टीपणात किंवा सृष्टीक्रमात वृक्षपणा किंवा असं काय म्हणावं त्याला की कोरडेपणा येऊ नये, म्हणून तो प्रकृती पुरुषाला असंच सुखदुःखात झुलत ठेवतो. आणि ह्या कशाप्रमाणे? या घटाप्रमाणेच. सराईताप्रमाणे लयबद्ध चालणाऱ्या श्रीखंड्याकडे पाहून नाथांना कौतुकाचं भरतं दाटून आलं. सायंकाळची आरती झाल्यावर सायं प्रार्थना होऊन जेवणाची पंगत बसली. नाथांच्या पंक्तीला आज नवा पाहुणा श्रीखंड्या होता. एकनाथांच्या शेजारी हरिपंडिताचं पान, त्यानंतर उद्धव आणि त्याच्या शेजारी श्रीखंड्या. गोविंद गोविंद या नामस्मरणानं घासाची आहुती जठराग्नीला दिली जात होती. कमळा हरीची पत्नी वाढायला उभी होती. नाथांना आजच्या स्वयंपाकात वेगळीच रुची जाणवत होती. हा अन्नब्रह्मातला गोडवा पदार्थातल्या गुळाचा खासच नव्हता. त्यांना स्मरण झालं, अशी रुची मागे एकदा मी अनुभवली आहे. मल्लंगासह माझ्या गुरुदेवांनी कटोऱ्यात दूध भाकरी खाल्ली होती. त्यावेळी मी तो कटोरा धुतला आणि तेव्हा त्यावर तरंगणारे कण मी प्रसाद म्हणून खाल्ले. त्यालाही अशीच अप्रतिम चव होती. त्याच रात्री जनार्दन स्वामींबरोबर भोजन केलं. त्यालाही अशीच प्रासादिक चव होती. नाथांनी श्रीखंड्याकडे नजर टाकली. श्रीखंड्या स्निग्ध नजरेनं नाथांकडेच पाहत होता. आमटीचा भुरका घेत नाथ चेष्टेनं म्हणाले, आज पाहुणा पंक्तीला आहे म्हणून स्वयंपाक मन लावून केलेला दिसतोय. गिरजा म्हणाल्या, नाही बाई, असं काही नाही. उलट श्रीखंड्यालाच आपला मराठी स्वयंपाक आवडतो की नाही हे मात्र विचारा बरं. मला तरी असं वाटतं, आवडतं का नाही काय माहिती. लगेच उद्धव म्हणाला, महाराज, ताईच्या स्वयंपाक करण्याचं जाऊ द्या, पण आजचं आपलं प्रवचन फारच बहारीचं झालं. ते इतकं भावपूर्ण, इतकं प्रासादिक होण्याचं कारण काय? नाथ महाराज म्हणाले, वा वा वा, बहिणीचा चांगला पाठी राखा आहे हो उद्धवा. आमच्या सासरवाडीची माणसं भोवती आहेत हे जाणून आम्हीच जपून बोलायला हवं हो आता. अशी हसत खेळत जेवणं चालू होती. श्रीखंड्याही मन लावून जेवत होता. आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे हरिपंडित मात्र गप्प होता. त्याच्या दृष्टीनं उद्धव आश्रित होता, तर श्रीखंड्या सेवेकरी. त्यांच्याशी बरोबरीच्या नात्यानं बोलणं कमीपणाचं होतं. आपल्या विद्वत्तेला, पांडित्याला कमीपणा अशी त्याची कल्पना होती. श्रीखंड्या म्हणाला, बा, थोडी
डाळ वाढा. अरे, डाळ म्हणजे आमटी का? तुझी ती परमुलखातली ती धेडगुजरी भाषा मला कळत नाही बाबा. आणि तू मला बा का म्हणतोस? गिरजाबाई म्हणाल्या. श्रीखंड्या म्हणाला, बा म्हणजे आमच्या भाषेत आई. मला बा म्हणून हाक मारायची फार हौस आहे. तुम्हाला मी बा म्हटलेलं आवडणार नाही का? गिरिजाबाईंच्या डोळ्याला टचकन पाणी आलं. बिचारा आई बापाविना पोरगा, अनाथ पोर आपल्या आश्रयाला आलाय आणि आईची माया मिळवायचा प्रयत्न करतोय. त्यांना वाटलं खरंच यांना सुद्धा तर आई वडील नाहीत ना. पण कित्येक वर्ष आजी आजोबांची माया मिळाली, बालपणीच त्यांची वणवण झाली. पण त्यांच्या भाग्यानं त्यांना सद्गुरू माऊली भेटली म्हणून ते सनाथ झाले. त्या भातावर ताक वाढत म्हणाल्या, हे बघ श्रीखंड्या, मला बा म्हटलंस तरी चालेल, पण आमच्या मुलखात आईला कुणी आहो जाऊ म्हणत नाही. तेव्हा तू मला ए बा असं म्हण. नाथांची स्वामिनी उद्धवाची ताई आणि हरिपंडिताची आई आता श्रीखंडाची बा झाली. जेवणं झाल्यावर श्रीखंड्या उष्टी काढू लागला तेव्हा गिरजाबाई म्हणाल्या, अरे 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 श्री, असली कामं नाही हो. हां, तू नाही करायचीस का? का त्याला काय हरकत आहे? बा, कोणतंच काम चांगलं किंवा वाईट नसतं. ते करणाऱ्याच्या दृष्टीवर, त्याच्या मनाच्या धारणेवर ते हलकं आणि भारी ठरतं. बा, प्रत्यक्ष भगवंतानं सुद्धा पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी उष्टी काढली होती ना. ते माहीत आहे की नाही तुम्हाला? मला सुद्धा उष्टी काढायची सवय. नाथांचं घर म्हणजे अतिथी अभ्यागतांच्या राबत्याचं घर. तिथं रोज किती पाणी लागत होतं याची काही मोजदादच नव्हती. पण श्रीखंड्यानं ते काम आपल्या अंगावर घेतल्यानं तो एकसारखा वाड्यापासून गोदावरीपर्यंत चक्रा मारत राही. दक्षिण द्वाराजवळ ठेवलेल्या रांजणात कावडीरित्या करी. फावल्या वेळात देवाचं गंध उघाळणं, नाथांचे कपडे लत्ते धुणं, पाहून ठेवणं, जमेल तेवढी स्वच्छता करणं, रोज रात्री नाथांचे पाय चेपणं, कितीतरी कामं नियमित आणि काटेकोरपणे करत असे. श्रीखंड्या इथे आल्या दिवसापासूनच रमला होता, रुळला होता. उद्धव सारी कामं करतच होता, पण आता त्याच्या जोडीला श्रीखंड्या आला. त्यामुळं गिरजाबाईंना थोडी उसंत मिळू लागली. नाथांची कीर्तनं, प्रवचनं स्वस्थपणे ऐकता येऊ लागली. त्या नाथांना म्हणत, खरंच हो, अहो हा परमुलखातला मुलगा इथं किती चटकन रमला ना. नाही, मला तर सारखी काळजी वाटायची. आई बापाविना अनाथ पोर, त्याला इथं कसं काय करमेल? इथलं जेवण आवडेल का? इथलं हवा पाणी सोसेल का? पण या मुलाचं पाहावं तर अहो सारं वेगळंच. तो सदा न कदा आनंदीच असतो आणि गाडाभर कामाचा चुटकीसरशी फडशा पाडतो. कितीही कामं केली तरी कधीच दमलेला दिसत नाही हो. कधी रागवत नाही, कधी त्रासत नाही. दमलास बैस रे बाबा म्हटलं की हसतो आणि त्याच्या हसऱ्या प्रसन्न मुखाकडे पाहतच राहावंसं वाटतं. त्याच्या दाताच्या कुंदकळ्या चमकल्या की अवीट गोडीच्या सुगंधाचीही लहर पसरते. पुराणाची रोजची रंगत वाढत होती. रोजचा सभामंडपाचा थाट वाढत होता. एकनाथांच्या प्रतिभेला अनेक धुमारे फुटत होते. श्रोतृवृंद भक्तिरसात, भक्तिरंगात रंगत होता. श्रीखंड्याची जागा ठरलेलीच होती. तो सारी कामं आटोपून पुराणाच्या वेळी नेमका येऊन त्याच खांबाला टेकून बसत असे. एकनाथ महाराज दृष्टांत देऊन विषय सविस्तर करत होते. श्रीमद भागवत हे एक मोठं शेत आहे. पहिलं बीज
ब्रह्मदेवाला मिळालं. पुढे देवर्षी नारदांकडे त्या शेताची मिराशी झाली आणि नारदांनी या शेतात ज्ञान रहस्याची अद्भुत पेरणी केली. 10 लक्षणांचे 10 बोध घातले आणि स्वानंद बोधाचं पीक काढलं. इथे शुक राखणदार झाला आणि हरिकथेच्या गोफणीनं पातकरूपी पक्षी पार उडवून लावले. उद्धवानं त्या उभ्या पिकाची मळणी केली आणि 11 स्कंधाची एक रास केली. उपदेशाचे भरदार दाणे वेगळे काढले. श्रोतृवृंदाला हे रूपक फार फार रुचलं होतं. शेतीप्रधान असलेल्या पैठणातल्या लोकांना या रूपकाद्वारे केलेलं निरूपण चटकन समजलं होतं आणि अवघड अध्यात्म सोपं वाटत होतं. नाथ महाराज पुढे सांगू लागले, उद्धवानं कृष्णाच्या सल्ल्यानं आणि सूचनेनं त्या आलेल्या धान्यापासून पक्वान्न तयार केली आणि पक्वान्नांची ताटं वाढून ती रसिकांपुढं ठेवली. हे रूपक ऐकताच लोकांनी आनंदानं माना डोलवल्या, विषय समजल्याची पोचपावती दिली. श्रीखंड्याने तर हर्षभरीत होऊन एकदम टाळीच वाजवली आणि मग तो लाजला आणि त्यानं जीभ बाहेर काढली. नाथांना गिरजाबाईंचे शब्द आठवले. त्याचं प्रसन्न मुखकमल पाहत राहावंसं वाटतं आणि त्याच्या कुंद कळ्या हसल्या की सुगंधाची लहर येते. आता खरोखरच सुगंध लहर पसरली होती. लोकांना वाटलं हा पुष्प सुगंध असेल, अगरबत्तीचा सुवास असेल, पण एकनाथांना कळलं की हा दरवळ श्रीखंड्याच्या हास्याचा आहे. डावीकडच्या खांबाला टेकून बसलेल्या श्रीखंड्याला पाहता पाहता एकनाथांना वाटलं दिवसभर हा अव्याहत पाण्याच्या कावडी वाहत असतो. ह्याचा प्रदेश वालुकामय म्हणजे कमी पाण्याचा. आपल्या गोदावरीचं उदंड जल पाहून हा हुरळला तर नसेल, म्हणून तर आपला सारखा पाणी वाहत नसेल. बिचारा दमतो, पण प्रवचन ऐकण्यात आळस करत नाही. खरं सारच काही नवलाचं आहे ना. दिवसेंदिवस प्रवचनातला भक्तिरस वाढत होता आणि तो थपकून थपकून असा ठिपकत होता. नाथांना वाटायचं ही किमया या महान ग्रंथाची आहे, त्यातल्या अगाध ज्ञानाची आहे, यात माझं कर्तृत्व काहीच नाही. तरी पण त्यांना वाटायचं विषय प्रतिपादन करताना मी सर्वांगानं मोहरून जातो. विविध उपमा उत्प्रेक्षा सुचतात, सुंदर रूपक समोर उभी टाकतात, विषय सोपा होतो, भक्तिरसाची अवीट गोडी परतत्वाला स्पर्श करून आल्यासारखी वाटते. खरंच प्रत्यक्ष परमात्मा तर कोणत्या तरी रूपाने इथे श्रवणास येत असेल ना. त्यांचं लक्ष सहजच डावीकडे गेलं तर श्रीखंड्याची स्निग्ध नजर त्यांच्यावर खिळली होती. त्यात अनाकलनीय भाव होते. वृक्षावरचं पक्व झालेल्या रसरशीत आम्रफलातून रस ठिपकावा तसा प्रवचनरूपी आम्रफलातून भक्तिरस ठिपकत राहायचा. रसास्वाद हे खरं म्हणजे रसनेचं कार्य, पण रसनेचं कार्य जणू कर्णांनी स्वीकारलं. कानात शिरलेला प्रत्येक शब्द अवीट गोडी घेऊन हृदयात प्रवेश करायचा आणि त्यामुळं मन तृप्त व्हायचं. प्रवचन काळातला एक क्षणही इतर संसारी विवंचनेत व्यतीत होत नव्हता, तर तो ईश्वरचरणी समर्पित होत होता. श्रोतृवृंद दिन प्रतिदिन तृप्ततेचा अनुभव घेत होता. आज प्रवचनाची वेळ केव्हा संपली हे श्रोत्यांना कळत नसे, पण उद्या केव्हा एकदा भागवत श्रवणाची वेळ येऊन ठेपते अशी हुरहुर मनी घेऊन मंडळी घरोघरी परतायची. जय हरी.